तर गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आलोय गावाकडे आणि गावाकडे आत्ताच सध्या वाजलेत सकाळचे 6. विचार केला की जी माझी जुनी रुटीन होती ती फॉलो करतोय गावाकडं. कारण कसं होतंय, रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या कामामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये बिझी असतो. परंतु मला एक अशी सवय आहे, मी ज्यावेळेस गावाकडे असेल त्यावेळेस सकाळी मला जे मॉर्निंग जे वॉर्मअप आहे ते मी करत असतो आणि मला आवडतं. पहिल्यापासून माझी तब्येत काही तेवढी खास नाही आहे, पण माझ्या फिटनेससाठी म्हणा किंवा हेल्थसाठी या गोष्टी मला स्वतः आवडतात. आता तो मी तब्येत माझी सुधारत नाही, तो भाग वेगळा. परंतु कसं आहे की ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, आपल्या हेल्थसाठी योग्य आहेत, त्या गोष्टी फॉलो करतो मी. एक 3-4 किलोमीटर चालत असतो किंवा रनिंग घेतो किंवा मग थोडंसं पुशअप वगैरे मारत असतो. तर गावाकडली जी रुटीन आहे ती खरंच खूप चांगली असते आणि या नॅचरली वातावरणामध्ये एक वेगळाच आनंद आहे. आल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं की सर्वत्र काही शेतकऱ्यांनी पेरण्या वगैरे केल्या आहेत आणि पाऊस अति म्हणजे पाऊस झाला नाही तेवढा. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी पेरण्या करायच्याही ठेवलेल्या आहेत. कारण जे म्हणजे चवळीची रानं आहेत ती पेरण्या वगैरे झाल्या आहेत. पण ज्या प्रमाणामध्ये पेरण्या झाल्या पाहिजेत त्या पेरण्याही झाल्या नाहीत. आज सांगण्यास म्हणजे एक खेद वाटतो की पाऊस व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांचं पीक भरलं पाहिजे या दिवसांमध्ये, कारण पावसाळा चालू आहे. तर आय होप पाऊस पडावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की माझी रुटीन जी आहे मॉर्निंगची ती शेअर करावं म्हणून मी आज हा व्लॉग टाईप व्हिडिओ केला आहे. तो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या हा पर्सनल यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती मी शेअर करतो आहे आणि यापुढे मी असेच व्हिडिओ जे की माझ्या पर्सनल रुटीनशी किंवा माझ्या पर्सनल लाईफशी निगडीत असतील ते मी अपलोड करत राहीन. तर तुम्हाला असेच जे व्हिडिओ आहेत जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां, तर आपण वळूया माझ्या टॉपिककडे परत, की गावाकडे पाऊस कमी झाला आहे. तर खरं तर पावसाची खूप नितांत आवश्यकता आहे आणि मी खास करून आलो आहे की विमे भरायचेही चालू आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आता पेरणी वगैरे केली आहे, एकतर असं म्हणजे पाऊस कमी आहे, त्याच्यामध्ये जी पिकं आहेत, जी हाताला आली पिकं आहेत, आता नुकतंच एक 10-15 दिवस झाले पेरण्या वगैरे करून. पण त्या पिकाला आता सध्या पाण्याची आवश्यकता आहे. जसं माणसालाही पाणी आणि अन्नाची गरज असते, तसंच पिकालाही जी पोषक अन्नद्रव्य असतात तेही लागत असतात आणि पाणीही लागते. पण निसर्गाच्या पुढं माणसाचं काय चालत नसतं. जी मन आहे पहिल्यापासून, ती मन कुठेतरी पहिल्यापासूनच आपल्या वाडवडिलांपासून चालत आले. याचा अर्थ असाच की ज्यावेळेस निसर्ग कोपतो त्यावेळेस माणूस हातबल होऊन जातो तिथं. कारण निसर्गाच्या पुढं कोणाचंच काही चालत नाही. त्यामुळं निसर्गाच्या ज्या गोष्टी आहेत, निसर्गाचे जे पावित्र्य आहे ते आपण जपलं पाहिजे. आज मोठ्या प्रमाणावरती आता मराठवाड्यामध्ये वृक्ष लागवड वृक्षतोड केली जाते. तर मग ही वृक्षतोड थांबली गेली पाहिजे. आता मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो की ज्या प्रमाणामध्ये झाडं असायला हवी, झाडे असायला हवी, तर जेवढी झाडे असेल तेवढा पाऊस मोठ्या प्रमाणावर होतो. परंतु काय हल्ली मराठवाड्यामध्ये थोडंसं आपण म्हणतो का दुष्काळजन्य भाग असल्यामुळे झाडं म्हणा हे म्हणा मोठ्या प्रमाणावर कापली जातात. पण याचं कुठेतरी संवर्धन केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक असे होते की पाणी नसल्यामुळे, पाण्याच्या अभावामुळे कुठेतरी झाडंही जगवता येत नाहीत एक 2-3 महिन्यासाठी किंवा जे उन्हाळ्याचे दिवस असतात त्या दिवसामध्येच थोडंसं चॅलेंजिंग जातं. कारण जी आता निसर्गात जी काटेरी वनस्पती आहे ती आमच्या इकडे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. तर या काटेरी वनस्पती तर आहेतच, परंतु प्रत्येकाला असं माझी विनंती आहे की बाबा प्रत्येकाने एखादं तरी झाड लावावं प्रत्येक वर्षी. तर मग झाडांची संख्याही वाढेल आणि निसर्गही आपल्याला साथ देईल. तर मित्रांनो, मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये जगत असताना, करत असताना जेवढं जे काही चांगलं योगदान आपल्या परीने करता येते ते योगदान आपण नक्कीच केलं पाहिजे. कारण कसं आहे, प्रत्येकाचं योगदान हे कुठे ना कुठं वाया जात नसतं. त्याचा फायदा जरी आपल्याला नाही झाला
तर या निसर्गाला होईल किंवा अन्य कोण्या व्यक्तीला होईल किंवा अन्य जे काही जीव आहेत, मग त्याच्यामध्ये प्राणी असतील, पक्षी असतील, कोणाच्या ना कोणाच्या ते उपयोगी पडेल एवढंच सांगणं आहे. त्यामुळं एखादं काही ना झाड, आता पाऊस जरी झाला तर एखादं झाड लावा आणि काहीतरी चांगला संकल्प करा की त्या झाडामुळं कुठंतरी एक झाड जर तुम्ही लावाल तर त्याचे 10 झाडं होतील आणि तुम्ही जर ते 10 झाडं जर झाले तर त्या 10 झाडाचे 100 झाडं व्हायला वेळ लागणार नाही. कारण माणसाचंही तसंच आहे, जे तुम्ही पेराल तेच उगवतं माणसाच्या आयुष्यामध्ये हे. तर आता मी काही जास्त इथं लेक्चर द्यायला आलो नाही, एक मॉर्निंगची रुटीन आहे, त्यामुळं थोडंसं एक व्हिडिओ शूट करावा आणि थोडीशी माझी जी मॉर्निंगची रुटीन आहे ती शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. बाकी काय असं खास काही नाही आहे, जे आहे ते आपलं नॉर्मल लाईफ असते गावाकडली. सकाळी उठायचं लवकर, आपलं थोडंसं वॉर्मअप करायचं, चालायचं, मस्त मजा वाटते. मित्रांनो, तुम्ही असेच जर गावाकडे असाल तर मजा करत जावा, ह्या गोष्टीचा आनंद घेणं. कारण सिटीमध्ये या गोष्टीला आहे ना खूप म्हणजे खूप व्हॅल्यू आहे. मोठमोठी लोकं असतात जे की पे करून जिम जॉईन करतात किंवा मेडिटेशन किंवा योगा वगैरे जॉईन करतात, परंतु आपल्याकडं आहे ना ऑलरेडी. आपण गावाकडले असल्यामुळे आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत. तर नक्कीच या गोष्टी आपण आपल्या रुटीनमध्ये फॉलो केल्या पाहिजे आणि ते फॉलो केल्यानंतरच खरंच आपलं आयुष्यमानही वाढतं आणि आपलं आरोग्यही चांगलं राहतं. तर चला भेटूया पुढील व्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा. जर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.